राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्गातील आंदोलनांवर गुन्हे दाखल करण्याच्या पोलीस भूमिकेविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. माजी आमदार परशुराम उपरकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. मुणगे प्रकरणात निपक्ष चौकशी न करता खोटे अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत ही भूमिका कायम राहिल्यास जेल भरो आंदोलन छेडण्याचा इशाराही महाविकास आघाडीने दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांततेच्या मार्गात जी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये जमावबंदीचं कारण सांगून सातत्याने गुन्हे नोंद करण्याबाबत पोलिसांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरोधात माजी आमदार परशुरामजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मी, सुशांत नाईक, अमित सामंत आणि मनसेचे जिल्हा प्रमुख धीरज परब, कुणाल केंद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी भेट घेतली. आणि या भेटीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये जमावबंदी 12 महिन्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 महिने वेगवेगळ्या कालानुसार जमावबंदी लागलेली आहे. आणि खरं तर जमावबंदी याआधी सुद्धा गेले 25-30 वर्ष आम्ही सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणामध्ये आहोत. ही जमावबंदी सातत्याने असताना सुद्धा जी लोकोपयोगी आंदोलनं असायची, ज्या आंदोलनामध्ये शांततेच्या मार्गामध्ये आंदोलन असतात त्याला जमावबंदीचं कुठलंही कलम लावून गुन्हे नोंद होत नव्हते. परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये मात्र गेल्या वर्षभरामध्ये जवळ 1000 लोकांवर वेगवेगळ्या गुन्हे नोंद केलेले आहेत जमावबंदीचं कारण सांगून. मग ते काजू आंब्याचं आंदोलन असून देत, MSCBचं विविध लोकांनी विविध ठिकाणी केलेलं आंदोलन असून देत, डिझेल पेट्रोल दरवाढी असून देत, नीट परीक्षा असून देत, अणुऊर्जा असून देत, LED लाईट असून देत, या सगळ्यांच्या विरोधात जर शांततेच्या मार्गाने जर आवाज उठवला तर मात्र जमावबंदीचं कारण सांगून वेगवेगळे गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लावतात काय असा आम्ही प्रश्न पोलीस प्रमुखांना केला. त्याचबरोबर जे अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात मुणग्यामध्ये जे जातीवाचक गुन्हे नोंद झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काहींची भूमिका असेल आणि त्यासाठी सुद्धा पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करावाची सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. आणि याआधी सुद्धा आता पालकमंत्री नितेश राणे आहेत, परंतु त्यांचे वडील सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही अनेक आंदोलनं केली आहेत. परंतु ती आंदोलने शांततेच्या मार्गावर असल्यामुळे, विरोधाची भूमिका असल्यामुळे असे गुन्हे कधी त्यावेळी सुद्धा झाले नव्हते. परंतु आताच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मात्र जिल्हा पोलीस प्रमुख असतील, जिल्हाधिकारी असतील, यांना सातत्याने आपल्या विरोधात जे लोक आहेत, सत्तेच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचं त्यांचं धोरण आहे की काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे. परंतु असे तुम्ही किती गुन्हे नोंद झालेत तरी आम्ही जी काय आंदोलन असतील, जे काय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका असेल ती आम्ही सगळी मांडूच. परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असं आम्ही त्यांना सांगितलं. नाहीतर कोर्टाचे दरवाजे आम्हाला उघडे आहेत. आम्ही आज सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी जज्जांनी सुद्धा सांगितलंय की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करणे म्हणजे ही काय गुन्हा होऊ शकत नाही आणि त्या पद्धतीने जिल्हा पोलीस प्रमुख वागावे. नाहीतर यानंतर सुद्धा आम्ही जेलभर आंदोलन हजारोच्या संख्येने जिल्हावासींच्या वतीने करू आणि जिथे विरोध आहे तिथे शांततेच्या मार्गाने विरोध करण्याची आमची भूमिका कायमच राहील. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.